शेतकरी मित्रांनो नमस्कार. कलिंगड पिकामध्ये अत्यंत घातक रोग तो म्हणजेच गमी स्टेम ब्लाइट. आता हा नेमका गमी स्टेम ब्लाइट नेमका ओळखायचा कसा? तर आपलं कलिंगड पिकाचं जे खोड असतं तर तिथून तुम्हाला चिकट स्त्राव बाहेर पडताना हा दिसून येतो. तर नेमका हा येतो कुठे आणि यावरती नेमका उपाय काय करावा? कारण हा खूप घातक आहे आणि हा डिडिमेला बुरशीमुळे आपल्या कलिंगड पिकावर येतो. जेथे रोपांची दाट लागवड असेल, हवा खेळती नसेल, अशा ठिकाणी तुम्हाला गमी स्टेम ब्लाइट हा दिसून येतो. यावरती उपाययोजना काय करावी? तर याच्यामध्ये तुम्ही ॲमिस्टर टॉप, नेटिओ किंवा कस्टोडिया याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक घेऊन तुम्ही आपल्या रोपांवरती किंवा आपल्या कलिंगड पिकावर ही फवारणी करावी, जेणेकरून गमी स्टेम ब्लाइट या रोगावर तुम्हाला 100% इथे नियंत्रण मिळणार आहे. परंतु तुमचं रोप 30 दिवसाच्या पुढे असेल तरच तुम्ही या बुरशीनाशकाचा उपयोग करावा. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही हा उपयोग केला तर तुमच्या टरबूज तसेच कलिंगड पिकाची तुमची तिथे वाढ ही थांबू शकतं. कारण ट्रायझोल ग्रुप आहे आणि ट्रायझोल ग्रुप आपल्या कलिंगड पिकामध्ये जे होणारं जिब्रेलिक तयार होणारं जिब्रेलिक ॲसिड आहे तर हे नष्ट करतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 30 दिवसाच्या समोर तुम्ही या 3 पैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करू शकता आणि गमी स्टेम ब्लाइट तुम्ही जागेवर हा थांबवू शकता. इतर माहितीसाठी पेज फॉलो करा. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.